आज मी तुम्हाला चटपटीत मिरची बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 200 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत, ते कमी तिखटवाले आहेत आणि त्यांना काय केलेलं आहे धुवून पुसून बघा असं मधोमध मी कट करून घेतलेलं आहे खालपर्यंत। त्यासाठी मसाला घेतलाय बघा, छोटा अर्धा चमचा मी मिरची पावडर घेतलेली, तिखटवाली पण आहे। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं, थोडीशी हळद घेतलेली आहे, छोट्या अर्धा चमच्याला पण कमी असं काळं मीठ घेतलेलं आहे आणि छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे। तवा गरम करत ठेवलाय, हा तवा आहे लोखंडाचा आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं। तेल एकदम आपल्याला थोडंसं टाकायचं आहे बघा, छोटा 1 चमचा टाकला तरी चालेल, त्याच्यापेक्षा जरी कमी टाकलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। आता ह्याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि ह्या मिरच्या काय करायच्या बारीक गॅसवरच आपल्याला 2 मिनिटं एकसारख्याला भाजून घ्यायच्या, जेणेकरून ह्याला डाग पडले पाहिजेत। गॅस बघा एकदम बारीक आहे, त्याच्यामध्ये आपण हे सगळं साहित्य टाकून घेऊया। हे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि 1 मिनिट फक्त परतायचं। 1 मिनिट बघा मी परतून घेतलेलं आहे। मसाले टाकल्यानंतर मस्त असे मसाले लागले, तसं दाबून दाबून घेतलं की नाही की आतपर्यंत चिरांपर्यंत मसाला बसतो। अर्धा लिंबू घेतलेलं आहे, गॅस बारीकच आहे, त्याच्यामध्ये आता ही लिंबाचा रस आपण टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। तुम्हाला मी लोणच्याचा मसाला म्हणजे लोणचं बनवून दाखवलेलं आहे, त्यातला आपल्याला 2 चमच्यामध्ये मसाला टाकायचा आहे। आता त्याला चांगलं मिक्स करून घेऊया। लोणच्याचं आपण खार टाकल्यानंतर बघा मी चांगलं असं मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस केलेला आहे बंद आणि हे काय करायचं माहिती आहे का, पूर्णपणे थंड झालं का नाही की एका काचेच्या बरणीमध्ये भरायचं आणि ठेवायचं